तुम्ही प्लीज इथनं जा. नाही स्वानंदी, मला इथे प्लीज थांबू द्या. तुम्हाला शपथ आहे माझी. प्लीज जा. दानिश, माझ्या छोट्या घरात स्वागत आहे. तुम्ही प्लीज इथनं जा. माझा गुन्हेगार कोण आहे मला माहिती करून घ्यायचंय. मी तुम्हाला एकटीला इथे सोडून जाणार नाही. प्लीज जा इथनं. स्वानंदी, स्वानंदी, मला तुमचा गुन्हेगार कोण आहे माहिती आहे. मुनी इथे का आला होता? आय डोंट नो. दानिश, स्वानंदी आतमध्ये एकटीच आहे. चांगला चान्स आहे. एक्झॅक्टली. ए, कुठे आहे तुझा माणूस? आम्ही कधीच पोहोचलो इथे. लवकर पाठव. सुजीत सरपोतदार, तू करणार आहेस हे काम? मग खरं वाटत नाहीये? आता खरं वाटतंय. ठीक आहे, जा. ती आतमध्ये एकटी आहे. पटकन काम कर. तनिषा करेल ना काम? करेल. विश्वास ठेव, करेल तो. आपण बघूया. चल 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 चल. रडायचं नाही बाळा. आत्ता येतील बघ आई बाबा. मनी दादा, तुम्ही एकटेच? वहिनी नाही आल्या तुमच्या सोबत? नाही म्हणजे तुम्ही आणायला गेलेलात ना त्यांना? भेटले नाही होय तुम्हाला? स्वानंदीने मला येत आहेत. म्हणी सर, बोला ना, काय फायदा होता तुमचा याच्यात? कुणाला प्रोटेक्ट करत होता तुम्ही? माझा गुन्हेगार कोण आहे हे कळल्यानंतर मी माझ्या अर्जुनला घेऊन इकडनं निघून जाईल. तुम्ही प्लीज प्लीज माझ्या आयुष्यात निघून जा.
फाशी कन्फर्म मिली तनिष. येस. अरे खून खून, अरे खून झाला, खून झाला. मनी दादा काय झालं? ते स्वानंदी आल्या नाही अजून. हो मग फोन करा ना त्यांना. हा. हॅलो. हॅलो स्वानंदी. नाही स्वानंदी नाही. तुम्ही कोण? मी मणी, म्हणजे स्वानंदी बायको आहे माझी. तुम्ही कोण बोलताय? मी सिटी हॉस्पिटल मधून बोलतेय. त्यांचा फोन आमच्याकडे आहे. हॉस्पिटल? ऍक्च्युली त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय आणि 2 माणसांनी त्यांना इथे ऍडमिट केलंय. काय? आता डॉक्टर त्यांचं ऑपरेशन करायला घेतात. तुम्ही लवकर या. हॅलो हॅलो. मार लागला? तनिष मला वाटलं पण नव्हतं अरे इतक्या पटकन आपलं. सुजित, तनु तुम्ही कुठे होता दोघं जण? कधीपासून फोन नव्हते, फोनच उचलत नव्हता तुम्ही. शेवटी मला टेन्शन आलं एवढं की मी यांना फोन केला दिल्लीला. मला काळजी वाटत होती. मॉम, वी फायनली डिड इट. काय? मला कळलं असं सांग ना काहीतरी. काय? ओके, स्वानंदीला आम्ही वर पाठवलं. काय म्हणजे मावशी, जिने तुला इतका त्रास दिलाय, ह्या घराची हेडेक, जिने आपली संपत्ती चोरली होती ना, तीच स्वानंदी आता या जगात नाहीये. काय सांगतेस तनिषा? सुजित, हे सगळं खरं आहे? मॉम, ऑफकोर्स खरं आहे. तुमच्या तोंडात साखर पडो. पण हे सगळं कसं जोडून आणलं तुम्ही दोघांनी? काय नाही मॉम, मी स्वानंदीला एकटीलाच घराबाहेर पडताना पाहिलं आणि विचार केला ही अपॉर्च्युनिटी आहे. मग तनिषाला मी तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि माझ्या माणसांना कॉल केला. मला वाटत नाही स्वानंदी वाचेल. आणि मॉम, या सगळ्यात मला तनिषने साथ दिली. ऑफकोर्स सुजित. ते कसं झालं माहितीये? सुजितला मिळाली तनिषाची साथ आणि स्वानंदीचा झाला घात. स्वानंदीची ब्यात कायमची आपल्या आयुष्यातनं गेलीये. हे बघ, ह्यांचाच फोन आला. हॅलो डॅड. हो, आम्ही मॉमला न सांगता बाहेर गेलो होतो म्हणून मॉम जरा पॅनिक झाली होती. तिने त्याच्यासाठीच तुम्हाला फोन केला होता, पण आता आम्ही घरी आलो आहोत. सॉरी डॅड, तुम्हाला न सांगता बाहेर गेलो. ओके डॅड,
ओके मम्मी बघ, आत्ता यातलं काहीच डॅडना कळता कामा नाही. डॅडना कळलं तर उगाच आपल्यावर चिडते की मी नसताना हे तुम्हाला का करावंसं वाटलं, मला न विचारता हे तुम्ही का केलं. ओके मॉम. ओके मॉम, नाही तसंही आता स्वानंदीची न्यूज आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला रडण्याचं खोटं खोटं नाटक करावं लागेल ना. मग त्याच्या आधी लेट्स पार्टी. ऑफकोर्स. एक्सक्यूज मी, ऑपरेशन थिएटर कुठे आहे? सिस्टर स्वानंदी, सिस्टर एक्सक्यूज मी. स्वानंदी मला माफ करा. माझी चूक आहे की मी सत्य माहीत असूनही तुमच्यापासून लपवलं. ते मी तुम्हाला आधी सांगितलं असतं तर तुम्ही ते जाणून घ्यायला बाहेर पडला नसतं आणि हे घडलं नसतं. तुम्हाला वाईट वाटलं असतं स्वानंदी, पण हा जीव घेणं प्रसंग टळला असता. मला माफ करा स्वानंदी. डॉक्टर डॉक्टर स्वानंदी कशा आहेत आता? तुम्ही कोण? मी मणी, स्वानंदीचे मिस्टर. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. ऍक्सिडेंट झाल्यावर खूप उशिरा ऍडमिट केलं गेलं त्यांना. ब्लडही खूप गेलंय. डॉक्टर प्लीज, मी रिक्वेस्ट करतो त्यांचा जीव वाचवा. मणी उठा. हे बघा, वी आर डुईंग अवर बेस्ट, बट मी आता काही गॅरंटी देऊ शकत नाही. खूप उशीर झालाय. एक्सक्यूज मी. आय लव्ह यू. म्हणजे अर्जुन लांब आहे तर त्याला मिस करताय, पण नवरा इथे शेजारी बसलाय त्याची काळजी नाही घेते तुम्ही. मनीसर काय तुम्ही? मी वेड्यासारखी प्रेमात आहे तुमच्या. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. नेमका आई आज घरी येणार होती. हा आई, आई स्वानंदीचा ऍक्सिडेंट झालाय. मी इथे सिटी हॉस्पिटलमध्ये. त्यांची तब्येत खूप सिरियस आहे.
डॉक्टर रिलॅक्स, आम्ही प्रयत्न करतोय. सिस्टर, एनी प्रोग्रेस? नो सर. बाहेर तिचे रिलेटिव्ह आले, बहुतेक करून हजबंड असा दिसते. हो सर, मीच त्यांच्याशी फोनवरती बोलले होते. डोक्याची जखम खूप खोल झाली, त्यामुळे कंडिशन खूप क्रिटिकल आहे. देवा, स्वानंदीची जी अवस्था आहे त्याला मी जबाबदार आहे. जीव घ्यायचा असेल तर माझा घे, पण स्वानंदीला काय होऊ देऊ नकोस, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मणी, ऍक्सिडेंट कसा झाला? आई, मला काहीच माहित नाही. पण तू तिला एकटीला जाऊ का दिलं? तुला सांगून गेले होते ना मी, तिला तिला एकटीला सोडू नकोस म्हणून. मी नाही सोडलं त्यांना एकटीला. त्यांना एक चिठ्ठी मिळाली, त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं की तुला जर तुझा खरा गुन्हेगार जाणून घ्यायचा असेल तर या ठिकाणी भेट. सुदैवाने ती चिठ्ठी मलाही सापडली. मी त्या पत्त्यावर गेलो. स्वानंदीने शपथ घालून मला तिथून घालवलं. माझा नाईलाज होता आई. या सगळ्याला जबाबदार मी आहे. मला सत्य कळल्यानंतर हिंमत गोळा करून मी जर स्वानंदीला सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. काय करतोस हा वेडेपणा? हा आई, या सगळ्याला मी जबाबदार आहे. मला शिक्षा मिळायलाच हवी. नाही म्हणे, यात तुझा काही दोष नाहीये. हा एक अपघात होता. स्वानंदी ज्या परिस्थितीत आहे त्यात तिला आपल्या आधाराची गरज आहे म्हणे. तू धीर सोडलास तर तिला आधार कोण देणार सांग ना. पण आई, मी तिला सांगायला पाहिजे होतं, पण मी नाही सांगितलं. ती माझी चूक आहे ना. हा विचार मनात काढून टाक म्हणे. या सगळ्यात आपण बाहेर कसं पडायचं याचा विचार कर. आई, पण डॉक्टर म्हणाले स्वानंदीला इथं आणायला उशीर झाला, त्यामुळे खूप रक्त गेलंय. त्याचीच तर काळजी वाटते. स्वानंदी बऱ्या होतील ना? हो म्हणे, स्वानंदी नक्की बरी होईल.
बाप्पा आहे ना. सिस्टर, पुढच्या 3 ते 4 मिनिटात ह्या जर शुद्धीवर आल्या नाही तर ह्या कोमात जातील. वी नीड टू हरी. तुम्ही यांचे वायटल चेक करत राहा. डॉक्टर ती शुद्धीवर येते. मीरा का? हॅलो स्वानंदी. हाय, मी डॉक्टर देशमुख. मी काय बोलतोय ते तुला ऐकायला येते? कळतंय? मी कुठे? मला काय झालंय? सिस्टर, आपण यांचं स्कॅन केलं होतं. त्याचे रिपोर्ट मला हवेत अर्जंट. हो सर. सिस्टर, तुम्ही इथेच थांबा. तिचं ऑब्झर्वेशन करत राहा.